जी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका पारसुणी जिल्हा नागपूर इथनं आम्ही दीक्षाभूमीला भेट दिली. आल्यानंतर आता आम्ही इकडे मुलांना ताण लागली, पाणी प्यायला आलो. पाणी प्यायला आल्यानंतर आता आम्ही या पोरांना एक साधासा प्रश्न केला. हा प्रश्न करण्यामागचा उद्देश काय, याच्यातलं काही आपल्याला महत्त्वाचं कारण समजलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण गेलो पाहिजे. आता या पाण्याच्या ठिकाणी हा ग्लास आहे, या ग्लासला साखळी लावून ठेवलेली आहे. हे लावून ठेवण्याच्या पाठीमागचं कारण का आपण यांना प्रश्न करू, हे काय होतं ते बघू. हे कशासाठी बांधले असेल हे साखळी? म्हणजे चोरी नाही केला पाहिजे म्हणजे बघा, पिण्याचं पाणी कुणासाठी ठेवलं आहे? तुमच्या आमच्यासाठी ठेवलेला आहे. हा ग्लास कुणासाठी आहे? सगळ्या पिण्यासाठी आहे. पण काही लोक काय करतात, पाणी पितात आणि ग्लास कुठे नेऊन टाकून देतात आणि पाणी पिल्या तर कधी आले भेटतं घेऊनही जातात. तर कधी सार्वजनिक ठिकाणी असं जर कुठलं असलं तर त्या ठिकाणचं कधी कोणती वस्तू आपण उपयोगी केली तर ती जशी त्या तशीच तिथं ठेवली पाहिजे. त्या पाण्याचा जसा नळ चालू असेल तर हा नळ बंद केला पाहिजे. हे पाणी वाया घालू दिलं नाही, इथं थुंकलं नाही पाहिजे. हे पिण्याचं पाणी आहे. काही लोक इथं खर्रा खातात आणि याच्यामध्ये थुंकतात. अशा वेळी याच्या ठिकाणी थुंकलं नाही पाहिजे, कारण हे पिण्याचं पाणी आहे. हे सर्वांसाठी उपयोगी यावं म्हणून पाण्याची व्यवस्था केलेली असते. परंतु फक्त आपल्यापुरता विचार लोक करतात आणि मग नंतर सोडून देतात. तर संस्कार क्लासमध्ये आपल्याला हे शिकलं पाहिजे. ग्लास व्यवस्थित जसा होता तसा दिला पाहिजे, ठेवला पाहिजे. पाणी पिऊन झालं का त्याला धुवून ठेवला पाहिजे, जसा ग्लास होता तसा ठेवला पाहिजे. आणि नळ जर कोणता चालू असेल तर त्याला बंद केला पाहिजे. अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहे. म्हणून हा ग्लास बांधून ठेवावा लागला. हा नाही तर ग्लास बांधून ठेवण्याची काही गरज नसती, कारण की सगळे लोक जर चांगले व्यवस्थित वागले असते, त्याकडे लक्ष दिलं असतं तर हा ग्लास असा बांधून ठेवण्याची गरज नव्हती. परंतु लोक पाणी पितात, ग्लास कुठे घेतात, कुठेही सोडून देतात. तर ही आतापासून तुम्ही या वयामध्ये या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. धन्यवाद. मी बबलू संतोष गाडवे, भागीमारी तालुका पारसुणी जिल्हा नागपूर. जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद.